एखादी स्त्री आहे, वाईट वागणारी स्त्री, पण राजाला शरण गेली, आता दासी नाही राहिली, ती राजाची पट्ट राणी झाली. नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. दुर्बल स्त्री, दुर्विचारी स्त्री, खाऊ नाही ते खाणारी, पिऊ नाही ते पिणारी, वागू नाही तशी वागणारी, पण राजाला शरण गेली, आता राजाची दासी नाही, आता राजाची कोण झाली? राणी झाली. आता राजयाची कांता, काय भीक मागे. आता भीक मागणार आहे का? आता भीक कशी मागेल? कारण तिचा स्वीकार समर्थाने केलाय महाराज. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशानी माली दारिद्र्याची, अवदशानी माली दारिद्र्याची, अवदशानी माली नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, कन्या कोणाची मामा? दुर्बळाची. कन्या दुर्बळाची, गरीबाची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. कन्या गरीबाची महाराज, पण तिचा स्वीकार कोणी केला? समर्थाने केला. मला वाटतं अशा एखाद्या गरीब कन्येचा स्वीकार मोठ्या श्रीमंताने नारळावर करावा, काय फरक पडला? पुण्य पदरात पडेल ना महाराज. मोठ्यांनाच हुंड्या घेण्याची आशा आहे, मोठ्यांनाच मोठं होण्याची आशा आहे. का खोट आहे? पण नाथ महाराज म्हणतात, ही गरीबाची कन्या, आणि ह्या लेकीनं कधीतरी म्हणाव, लाडकिले कमी संतांचे, लाडकिले कमी संतांचे, मजवर कृपा बहुतांची, 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 मजवर कृपा बहुतांची. लाडकिले कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. कन्या दुर्बळाची, नाथ महाराज म्हणतात, पण तिचा समर्थाने स्वीकार केला. आता गरिबी राहिलीच नाही, आता श्रीमंत बापाची कन्या झाली ती, श्रीमंत बापाची लेक झाली. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता, कोरांना मागे राजयाची कांता, काय भीक मागे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची, नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. 3 दृष्टांत ज्ञानोबाने 2 ओव्यात दिली. लोखंड परिसाकडे गेलं, सोनं झालं. दुर्बल स्त्री राजाकडे गेली, श्रीमंत झाली, दारिद्र्य राहिलंच नाही. घाणीतलं पाणी गंगेला जाऊन मिळालं, ते आता गंगा जळ झालं. तसं कसलाही दुर्विचारी राक्षसी प्रवृत्तीचा जरी मनुष्य असला, साधूच्या संगतीत आला तर तो साधू होतो महाराज, तो साधू होतो महाराज, तो संतत्वाला प्राप्त होतो, तो देवत्वाला प्राप्त होतो, तो देव होतो महाराज. एवढा साधू उदार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संतांचा संग घडला पाहिजे. संघ अतिशय महत्वाचा आहे महाराज. बघा, एखादा रेडा आहे, रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. हां, वाक्य नीट आहे का? जरा स्पीडमध्ये बोलतो. थोडक्यात मला कमी वेळात जास्त रन काढायच्यात. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. रेड्याची समाधी झाली, रेडे महाराज की जय म्हणावं लागतं, रेड्याची महती सांगावी लागते, आणि रेड्याच्या निमित्तानं समाधी सोहळा सप्ताह संपन्न होतो आळे फाट्याला महाराज. अजून रेड्याची समाधी झाली, कुत्र्याची सुद्धा समाधी झाली. कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. कुत्र्याची समाधी झाली ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांचा देहांत झाला रायगडावरती. लाखोंचा जनसमुदाय जमला, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा टपटप वाहत होत्या. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, छत्रपती हरवलं, जाणता राजा गेला. जेव्हा छत्रपती शिवाजी राजांच्या देहाला अग्नी डाग देण्यात आला, काय चमत्कार घडला. जळत्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडली. अर्थात त्या कुत्र्याचं भाग्य एवढं थोर की त्याला एका महापुरुषाचा संग घडला, म्हणून कुत्र्याची सुद्धा काय झाली, समाधी झाली. त्याला कळलं, जशी एखादी माता माऊली आपलं सौभाग्य गेल्यावर सती जात होती,
त्याला कळलं आपल्यावर प्रेम करणारा स्वामीच गेला, छत्रच हरवलं, आता जगायचं कोणासाठी? कुत्र्यानं उडी टाकली. ही शिवाजी महाराजांच्या जीवनातली कमाई आणि कुवत. आम्ही घराच्या बाहेर निघालो तर रामराम केला तर लोक तिकडे तोंड फिरवतात. हे आमच्या जीवनातली कुवत महाराज. अर्थात आम्ही कमावलं काय? मोकळं जगा, आनंदाने जगा, चांगलं जगा महाराज. कमवलं काय? आज कोण कशाच्या मस्तीत आहे, कोण कशाच्या गर्वात आहे, कोण कशाने फुगलेला आहे. फुगू नको, मस्तीत चल नको, मोकळं चल. मोकळं मन रसाळवाणी या चिगुणी संपन्न, असं जीवन जग आनंदाने. कधी जाणं लागेल काही सांगता येणार नाही. मग गेल्यावर लोकांनी म्हणावं चांगला माणूस होता, एवढं तरी म्हणावं. म्हणून संगतीला आमच्या जीवनामध्ये फार महत्व. एखादा मद्यपान करणारा मनुष्य त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली तर तो मनुष्य सुद्धा प्यायला लागतो. संगतीच्या बाबतीत संगतीचा किती सूक्ष्म परिणाम मानवी जीवनावर घडतो बघा. सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मनुष्य त्याच्या मनासारखा वागायला लागतो. हा संगतीचा सूक्ष्म परिणाम. याच्या उलट बोलायचं झालं तर एखादा गाथा वाचणारा, ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी गणेश महाराज, आणि त्याची जर संगती आपल्याला काही दिवस घडली आणि तो वारकरी आपल्यापासून दूर आहे तरी त्याची गाथा ज्ञानेश्वरी चालू राहते. मामा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगतीचा परिणाम. असंग संग दोषेण साधवयांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणे गताहा. भीष्माचार्य अजन्म ब्रह्मचारी, पॉवरफुल महात्मे होते, पण दुर्योधनाच्या संगतीमुळे बिघडलं. विठाल विठाल असंग संग दोषेण साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्म गो हरणे गताहा. साधूय दुसऱ्यांचं जाऊ द्या, पण संगतीमुळे साधू नाडला जातो. कुसंगे नाडीला साधू जैसा, कणाच्या संगे हिराजो बंगला, कणाच्या संगे हिराजो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. बघा, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगी नाडीला साधू जैसा. कोण नाडला? सर्वसामान्याचं नाही उदाहरण दिलं. कुसंगे नाडीला साधू जैसा. साधूचं जर क्षणार्धात संगतीमुळे पतन होत असेल, भीष्माचार्यांना दुर्योधन प्रसंगीनं, दुर्योधनाचा संग घडल्यामुळे भीष्माचार्यांचं पतन झालं. हिरा कधी भंग पावत नाही, कधी भंग पावत नाही. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. हिरा कधी भंग पावत नाही. असा न भंग पावणारा हिरा देखील फुटला जातो, भंग पावला जातो. का? ढेकणाच्या नादी लागल्यामुळे. कोणाच्या नादी लागला? ढेकणाच्या. ढेकून काय करतो? काळेगाव मधला ढेकून का ढेकणच होत नाहीत काळेगावच्या संस्थेत. पहिले ढेकणं व्हायचे आपण शिकाय असताना. ढेकणं झालं की गुरुजी आम्हाला गावाकडे पाठवायचे. ढेकणं लय विचित्र महाराज, ढेकणं लय विचित्र. ढेकून काय करतो? अमृत प्राशन करतो. बरोबर आहे ना? ढेकून काय करतो? रक्त शोषण करतो. काय करतो? रक्त शोषण करतो ढेकून महाराज. काही ठेवत नाही रक्त शरीरामध्ये महाराज. आता ढेकणच राहिले, आता पळून गेले, आता प्लास्टरच्या भिंती आल्या आता. अर्थात असा ढेकून रक्त शोषण करणारा, ढेकणाच्या नादी हिरा लागला म्हणून हिऱ्याचं सुद्धा पतन झालं महाराज. तसं आपल्या जीवनाचा उद्धार आणि पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. म्हणून अधमाची संगती त्याज्य असावी आणि संतांची संगती आपल्या जीवनामध्ये ग्राह्य असावी. आपलं जीवन उदात्त आणि व्यापक हवं. आपल्या जीवनाचा उत्कर्ष आणि अपकर्ष कशावर अवलंबून असेल तर ते म्हणजे संगतीवर अवलंबून आहे. गंगा जर एखाद्या तळ्याला किंवा डबक्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपणा आहे. गंगा तेव्हाच व्यापक आणि व्यापक स्वरूपाला प्राप्त होईल अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगम. गंगा सागराला जाऊन जेव्हा मिळेल तेव्हा गंगा गंगा राहत नाही, गंगा सागर स्वरूप होते महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधूचा स्पर्श, संतांचा संग अत्यंत गरजेचा आहे महाराज. म्हणून नाटाच्या अभंगामध्ये एके ठिकाणी महाराज म्हणतात, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, माझी भाव माझी जीवा, पुरवी देवा मनोरथ, हे पुरवी देवा मनोरथ, हे पुरवी
पुरविले रामारथ हा पुरविले रामारथ संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा. एक फक्त रामायणातला दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा समाप्त करतो. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. दुसऱ्याची संगती आम्हाला नको. कोणाची? देव वसे चित्ती, बस फक्त त्यांची संगती आम्हाला द्या. कीर्तन संपलं. दुसऱ्याची संगती नको. देव सगळ्यांच्याच हृदयात आहे, नाही असं नाही, तुमच्या आमच्यातही आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही, त्याचं ज्ञान नाही. पाणी लागलं म्हणतात लोक, पाणी लागत नाही भल्या माणसा. पाणी आहेच, वरचा पडदा काढलाय, पाणी आहेच, पाणी जागेवरच आहे. तसा आनंद आपल्यात आहे, राम आपल्यात आहे. सर्वा घटी राम तैसा हृदयामध्ये रामो, भरपूर प्रमाणात देता येतील आपल्याच हृदयामध्ये. ज्ञानोबा म्हणता येते एका जागेवर बसून एक जणाने 40 वर्ष भीक मागितली, 40 वर्ष. पण दुर्दैव त्याला माहित नाही जिथं बसून भीक मागत होता त्याच्या खाली सोन्याच्या विटा आहेत म्हणून. हे त्याचं दुर्भाग्य. ना तरीने देवाच्या परिवरी लोह्या रुतले आहाती शस्त्रवरी परितेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रीचे. तसं देव आपल्यातही आहे, पण फरक एवढाच आहे, संतांना तो विशेषत्वाने कळला आणि आपल्याला कळला नाही, आपल्याला त्याची जाणीव नाही. संतांनी ओळखला, ओळखीला हरी धन्य तो संसार आणि मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित नाथ बाबा म्हणतात. म्हणून विशेष स्वरूपाने ज्यांच्या हृदयात देव आहे त्यांची आम्हाला संगती द्या. आता विशेष स्वरूपाने कोणाच्या हृदयात आहे थोडं तुम्हाला रामायणात नेतून कीर्तन सेवा समाप्त करतो. भावार्थ रामायणातला गोड दृष्टांत आहे, नाथ बाबाने दिलेले. त्या ओव्या सुद्धा खूप गोड आहेत. एवढं झालं की माझं कीर्तन झालं. लक्ष देऊन ऐक, म्हणजे तुम्हाला कळेल. देव वसे चित्ते, कोणाच्या चित्त्यात? विशेष स्वरूपाने देव आहे. काय झालं? अहिरावण आणि महिरावण, अहिरावण आणि महिरावण, त्यांच्या पत्नीचं नाव काय? कोण येत आहेत का रामायण सांगणारे वाचणारे? अहिरावण आणि महिरावणाच्या बायकोचं नाव काय? चंद्रसेना. काय नाव? चंद्रसेना. अहिरावण आणि महिरावण मरतच नव्हते, ते मरत नव्हते बरं का ताई, मरत नव्हते. मग का मरत नव्हते? देवाने मारुत्र्याला विचारलं, अहिरावण आणि महिरावण का मरत नाहीत? मारुत्र्याने सांगितलं आपल्याला काही माहित नाही म्हणले. देवाने सांगितलं अरे मारुत्र्या तू बुद्धिमत्ता वरिष्ठम ना, आणि तुला कळत नाही का कसं काय मरत नाहीत ते? एक जणाने सांगितलं मारुत्र्याच्या पोराला विचारा म्हणले. कोणाला? मारुत्र्याच्या. मारुत्र्याला पोरगा होता का? तुम्ही म्हणता गांजा फिंजा उडून आलास का काय तू? मारुत्र्याच्या पोराला विचारा म्हणले अहिरावण महिरावण का मरत नाहीत. आता मारुत्र्याला पोरगा असेल तर मारुत्र्याला बायको सुद्धा असणार ना मग. पण मारुत्र्या कसे आहेत? ब्रह्मचारीत ना. मारुत्र्या ब्रह्मचारीत का नाही मामा? ब्रह्मचारीत. एक जण म्हटलं मारुत्र्याच्या पोराला विचारलं. मारुत्र्याचा कोण पोरगा आहे? सांगतो तुम्हाला. मारुत्र्याला पोरगा होता आणि मारुत्र्यांना पत्नी होती. जेव्हा लंका जाळली आणि ते शेपटी विजवण्यासाठी मारुत्र्या, लंका कोणी जाळली रे? हा हा हनुमानाने. हे हुशारतले. मी असं ज्या कीर्तनात म्हणले लंका कोणी जाळलेले सांग, ते म्हणते बाबा आपल्याला नाही माहिती बाबा. मी नव्हतो म्हणला तिथे. मारुत्र्याने लंका जाळली. ती शेपटी विजवण्यासाठी मारुत्र्या कुठे गेले? साऊंडवाले समुद्रावर गेले. वा तुम्ही हुशार आहेत. समुद्रामध्ये गेले आणि मारुत्र्याच्या अंगाला घाम आलेला होता आणि अंगाचा एक थेंब समुद्रामध्ये पडला आणि तो मगरीच्या पोटात गेला आणि त्या थेंबापासून त्या मगरीला एक पुत्र झाला. त्याचं नाव मकरध्वज. त्याचं नाव मकरध्वज. हा. मग मारुत्र्याचा कोण झाला? तो मुलगा झाला. आणि मग ते मगर कोण झाली? बायको झाली ना ती मारुत्र्याची. म्हणले मारुत्र्याच्या पोराला विचारा. मारुत्र्याच्या पोराला विचारलं त्या मकरध्वजाला, सांग म्हटले अहिरावण महिरावण का मरत नाहीत? ते मला आपल्याला माहित नाहीत, मम्मीला विचारा. मग मारुत्र्याच्या पत्नीकडे गेले, तिला विचारलं अहिरावण महिरावण का मरत नाहीत? ती म्हटली मलाही माहित नाही पण मी तुम्हाला सांगते म्हणली का मरत नाहीत. ती त्यांच्याच बायकोला जाऊन विचारा. कोणाच्या? अहिरावण महिरावणाच्या पत्नीला जाऊन विचारा. चंद्रसेनेला जाऊन विचारा.
मारुतराय म्हणले तिला ही तुला कस काय माहिती म्हणली. ती म्हटली जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना घेऊन पाताळात अहिरावून महिरावून चालले होते तेव्हा मी तिथेच होते म्हटली. कोणती मगर सांगते, मी तिथेच होते आणि मी त्यांची दासी म्हणून तिथं सेवा करत होते चंद्रसेनेची. तेव्हा चंद्रसेनेची मी दासी असल्यामुळे तिनं मला विचारलं, देवाला पाहिलं तिनं आणि तिनं मला विचारलं की मला याच्यासारखा पती केव्हा मिळेल. कोणासारखा? रामासारखा पती मला केव्हा मिळेल. मग तिची इच्छा तुम्ही पूर्ण करा, ती तुम्हाला उत्तर देईल. अहिरावून महिरावून का मरत नाहीत. मारुतराय लगेचच गेले, पण मारुतराय जरा दबत गेले का ब्रह्मचारीत. पण पतिव्रतेच्या ताकदीपुढे शक्तीपुढे ब्रह्मचार्याचं स्वतः चालत नाही महाराज. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी ती पतिव्रता होती महाराज. दबत गेले ना, आता प्रणिपात केला. माय म्हणले सांग अहिरावून महिरावून का मरत नाहीत. आता कुठल्या बायकोला असं प्रश्न विचारल्यावर बरं वाटेल. नवऱ्याचं मरण कोण सांगेल का? कोण सांगेल का? नाही सांगणार ना. तिने विचारलं तू मला का विचारतो, तू मला का विचारतो. मारुतरायाने सांगितलं हे बघ, तुझा जरी मालक असला तरी ते राक्षसाच्या बाजूने आहेत आणि देवांना त्रास द्यायला लागले. सांग का मरत नाहीत, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. मग तिने सांगितलं असं आहे का, मग माझी एक अट आहे. मारुतराय म्हणले सांग तुझी काय अट आहे, तरच मी तुम्हाला त्यांचं मरण सांगते. सांग तुझी काय अट आहे म्हटल्याबरोबर त्या चंद्रसेनेने सांगितलं महाराज. भावारात म्हटले होय नाथ बाबा वर्णन करतात. हर्ष बोले चंद्रसेना म्हणे ऐक पवन नंदना कांत भावा रघुनंदन मननी सांगते पती मरण. तू माझी जर इच्छा पूर्ण करत असतील तर मी तुला मरण सांगते. काय तुझी इच्छा आहे. तिने सांगितलं प्रभू रामचंद्र मला पती म्हणून मिळाले पाहिजेत, ते माझ्या घरी आले पाहिजेत आणि मग तुला मी मरण सांगते माझे अहिरावण आणि महिरावणाचं. हनुमंतरायने तिला सांगितलं दिलं वचन. म्हणले काय हरकत नाही, वचन दिलं, सांग म्हटलं. आणि तिने सांगितलं पाताळातून भुंगे अमृत घेऊन येतात. काय घेऊन येतात? पाताळातून अमृत घेऊन येतात. आणि ते भुंगे काय करतात, माझ्या पतिराजांच्या त्या रक्ताचे जे थेंब आहेत त्याच्यावर अमृत शिंपडतात. आणि अमृत शिंपडलं भुंग्याने की पुन्हा अहिरावून महिरावून तितके तयार होतात. ही भुंगे काम करतात. भुंगे रक्तबिंदू पडता जाण अहिरावण जन्मावे, नाथ बाबा वर्णन करतात. मग त्यांना तुम्ही मारा, तुमचं काम होईल. मारुतऱ्याला आता काय हाणामारीचा नाद म्हणलेच काय. मारुतऱ्याला लगेच गेले की भुंग्याबरोबर लगेच शेपटीला आज्ञा केली की शेपटीने सपासप सगळे भुंगे महाराज मारले. एक भुंगा मारुतऱ्याच्या पायापाशी आला. थोडं लक्ष द्या, पायापाशी आला आणि शरण आला. एक भुंगा म्हटलं मी तुम्हाला शरण आलोय, मला जीवदान द्या. असा कसलाही शत्रू असला त्याचे पाय धरा एखाद्या वेळेस, त्याच्या हातातली तलवार खाली गळून पडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला पाय धरायचे नाहीत माहिती, आम्हाला ओढायचे माहिती. पाय धरायचे शिका कधीतरी महाराज. कसलाही शत्रू असू द्या, शरण गेल्यावर जर तो माफ करत असेल, जो मज होय अनन्य शरण म्हणून शरण जावे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम. शरण गेल्यावर धर्म आहे त्याला क्षमा करावी लागते. शरण जायचं कधी मध्ये शिकलं पाहिजे. तो भुंगा शरण आला मारुतऱ्याला. ऐका बरं का, देववसचित्ती त्यांची घडावी संगती. शरण आला आणि त्या भुंग्याने सांगितलं मला जीवदान द्या. मारुतराय म्हटले तुला जीवदान देतो पण माझ्या कामाला पडला पाहिजे. भुंगा म्हटला आता मी तुमचा दासच झालो ना. हनुमंतराला काय म्हटलं, मी तुम्हाला शरण आलो म्हणजे तुमचा दासच झालो. कधी हाक मारा, केव्हाही हाक मारा, कुठे हाक मारा, अर्ध्या रातचा हाक मारा. नाही आलो माझ्या मित्राच्या कामाला तर पुन्हा गणेश महाराज जोगदन म्हणायचं. मित्राच्या कामाला यायचं ना तर कोणाच्या यायचं. मग भुंगा म्हटला तुमच्या कामाला नाही येणार तर कोणाच्या येणार. कधी अर्ध्या रातचा हाक मारा. भुंगा म्हटला मारुतऱ्याने. काय हरकत नाही म्हणली. मारुतऱ्याने मनामध्ये ठरवलं ही भुंगा आपल्या कामाला येणार. भुंग्याला जीवदान दिलं. आणि इकडे चंद्रप्रभेला सांगितलं हे बघ झालं युद्ध आमचं सगळं झालंय, आता रामचंद्र प्रभू तुझ्या घरी येतील. पण देवाचा जर अपमान झाला, ऐकताय ना, देवाचा जर अपमान झाला, अवमान झाला तर देव उभ्या पावलांनी निघून जातील. देव तुझ्या घरी थांबणार नाहीत. आणि त्या भुंग्याला बोलून घेतलं. भुंगा म्हटला कालच युद्ध झालं, आज काय काम आहे. काय नाही म्हटले, तू एकच काम करायचं, त्या कॉटमध्ये जाऊन बसायचं. रामचंद्र प्रभू त्या चंद्रसेनेच्या घरी येणार आहेत आणि त्या कॉटवर बसणार आहेत. त्याच्या अगोदर तो कॉटमध्ये जायचं आणि तो कॉटमधून कोरायचा. भुंगा काय करतो, भुंग्याचं काम काय, लाकूड कोरायचं.
बांध करणारा भुंगा काय आणि लाकूड करणारा भुंगा काय? भुंगाच की. भुंग्याचं काम काय? कोरायचं. त्याला नादच दुसरा नाही, कोराखुरीचा नाद भुंग्याला महाराज. असे बरेच भुंगे आहेत, नुसतं उठले की कोराखुरी कोराखुरी. त्या भुंग्याला सांगितलं मध्ये जाऊन बसायचं. गेला मध्ये जाऊन बसला. आणि मग प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय निघाले. हनुमंताने रामाच्या हाताला धरून रामाला सांगितलं इकडे चला. प्रभू रामचंद्र सांगितलं तिकडे कुठं? युद्ध झालं तर चल ना. हनुमंतराय सांगितलं त्या चंद्रसेनेच्या घरी जा. अरे हनुमंत तुला काय कळतं का? म्हणले मी एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. आणि इकडं नाही नाही म्हटले चला तुम्ही, मी बरोबर करतो म्हणले. बुद्धिमाता वरिष्ठ. रामचंद्र प्रभू गेले आणि कॉटवरती बसले. कॉटवर बसल्याबरोबर कॉट मोडला. देव उठले की निघाले लगेच. चंद्रसेनेनं हनुमंतरायाच्या शेपटीला धरला. असं शेपटीला धरलं. अय काय शब्द दिलता? कुठे निघाले? शाप देणार तुम्हाला, शाप देणार आहे म्हटलं की तिला राग आला ना महाराज. तिला राग आला चंद्रसेनेला. कपट कळले चंद्रसेनेचे. नाथ बाबा म्हणतात तू कपट्या रामदूत आहेस. तू तुझं कार्य सिद्ध करण्यासाठी तुझा डाव टाकलास. तुझं काम सफल झालं की तू निघून चालला. तू कपट्या रामदूत चंद्रसेना म्हणते. तुला शाप देणार आहे. शाप देणार आहे म्हटलं की प्रभू रामचंद्राने मागे वळून पाहिलं. थांब म्हटले चंद्रसेने, शाप देऊ. हनुमंताने जो कुटाणा केला ती माझ्यासाठीच केलाय म्हणले. कोणासाठी केलाय? माझ्यासाठी केलाय. सांग तुझी काय इच्छा? चंद्रसेनेनं सांगितलं देवा माझी अशी 8 होती. प्रभू रामचंद्र मला पती मिळावेत, माझ्या घरी यावेत. आणि या 8वर मी माझ्या मालकाचं मरण सांगितलंय या बाबाला. आणि आता तुम्ही निघून चाललात माझ्या घरी येऊन. चालणार नाही. माझा पती गेला, पती मारला माझा, त्याचं काय आता? प्रभू रामचंद्राने तिला सांगितलं हे बघ चंद्रसेने तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. कारण भक्ताचा जर शब्द असेल तर मला तो झेलावा लागते. भक्ताचा शब्द मला झेलावा लागतो. मी पूर्ण करणार आहे. पण तुझी इच्छा या जन्मात मी पूर्ण करू शकत नाही. तुम्ही द्वापार युगामध्ये तुझा पती म्हणून, तुझी पत्नी म्हणून, तू पत्नी म्हणून स्वीकार करतो. प्रभू रामचंद्र तिला म्हणतात यादवकुळी द्वापारात श्रीकृष्ण रूपे श्री रघुनाथ तुझला वरीन निश्चितार्थ हे वचन सत्य जाण. भावार्थ रामातले ओळ आहेत महाराज. तेथे राजा सत्राजित त्याच्या उदरी तू जनित सत्यभामा होसी सत्य हे वचन सत्य जाण. राजा सत्राजिताच्या पोटी द्वापारयुगात तू सत्यभामा म्हणून जन्माला येशील त्यावेळेला मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल. प्रभू रामचंद्राने शब्द महाराज दिला. तिला आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये ती काय म्हणते चंद्रसेना, हनुमंतराने माझ्यावर किती उपकार केला. हनुमंतरायाचा जो मला संग घडला. आणि ती वर्णन करते माझा सद्गुरु वायुकुमार. पूर्ण भावार्थारामातलं वय आहेत महाराज, गोड आहेत. माझा सद्गुरु वायुकुमार मज भेटविला श्री रघुवीर त्याचा नवर्णवी उपकार दासी किंकर मी त्याचे. म्हणून चंद्रसेनेला जो मारुतरायाचा संग घडला तो कोणाचा घडला महाराज? ज्याच्या हृदयात प्रत्यक्षात देव महाराज वसलेला आहे अशा भगवत भक्ताचा संग घडला. म्हणून तर तुकोबराय म्हणतात देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते. त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी वसे चित्ते त्यांचे घडावे संगती. हनुमंतराच्या हृदयामध्ये प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांचा वास आहे.
नित्य प्रभू रामचंद्र हनुमंतराच्या हृदयामध्ये राहतात. तुका मने होता ठेवा तो या भावा, सापडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. आणि मग तो भुंगा होता ना, भुंगा शरण गेलेला, पुन्हा भुंगा आला मारुतऱ्याजवळ. आणि भुंगा काय म्हणतो मारुतऱ्याला, मालक तुमचं सगळ्याचं काम झालं, आता आपलं काम करा ना, तेवढं आपलं काम करा ना. एखादा आमदार खासदार गावात आला की कार्यकर्ते जवळ येतात. कार्यकर्ते गावातले मित्रमंडळी गावातल्या कार्यकर्त्याच्या जवळ येतात आणि त्यांना काय म्हणतात, अरे एक सेल्फी घेऊ दे ना आमदार साहेबांबरोबर, एक सेल्फी काढू दे ना, एक सेल्फी. तसा ती भुंगा काय म्हणते मारुतऱ्यांना, मालक एक सेल्फी घेऊ द्या ना रामाबरोबर, एक फोटो काढू द्या म्हणला. या जीवाचा उद्धार करा, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. भुंग्याला मारुतऱ्याचा संग घडला महाराज. बघा भुंग्याचा उद्धार झाला. भुंगा किती भाग्यवान ठरला. मारुतराय त्याला काय म्हणतात, ए भुंग्या वास्तविक भुंग्याचं कार्य, भुंग्याचं काम, भुंग्याचा नाद कोराकुरीचा. भुंग्याला नाद कोराकुरीचा. हो, ज्ञानोबराय म्हणतात ना, लाकूड कोरणारा भुंगा, कसलंही निबर लाकूड असलं, परंतु तोच भुंगा कमळाच्या पाकळीत अडकून बसला तर कमळाच्या आसक्तीमुळे महाराज बाहेर निघत नाही. लाकूड कोरणारा भुंगा, पण कमळाची पाकळी तोडणं कुरतडणं त्याला अवघड आहे का. ज्ञानोबराय म्हणतात, जैसा भ्रमर भेदे कोडे, बल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. हे भुंग्या तुझा अवगुण सोडून दे रे. भुंगा किती अवगुण आहे महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, ऋण जुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. भ्रमर म्हणजे भुंग्या. म्हणून तू काय कर, चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू भगवंताच्या चरणाचा वास करे भुंग्या. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर असा अस्थिर झालास भुंग्या. असा अस्थिर हो नको रे. लय नाद बेकार रे भुंग्या ही तुझा. हे नाद सोडून दे बाबा. ही आसक्ती तुला जडली या फुलाची त्या फुलाची. कुठेतरी स्थिर हो एका जागेवर. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू रे भ्रमरा. भुंग्याचा अवगुण आहे. भुंग्याकडे अनेक अवगुण आहेत महाराज. काही भुंगे गोळा करतात, अशा गोल गोल टिंब कशाच्या करतात बघा, पण काय करतात, गोळा करतात. काही शेणाच्या करतात, काही कशाच्या करतात. हे भुंग्याचा काय अवगुण आहे. दुसऱ्या भुंग्याचा अवगुण आहे, एका फुलावर जाऊन बसला, दिवस मावळला, भुंग्याला घरी यायचंच कळणार ना. त्या कमळाच्या पाकळीमध्ये कमळ मिटलं, दिवस मावळेस मिटलं. 2 कमळ आहेत, सूर्यविकासिनी आणि चंद्रविकासिनी. सूर्यविकासिनी कमळ मिटलं, सूर्यास्त झाला. बसला मध्ये अडकून भुंग्याला वाटलं मिटा नाका, सकाळ होईल, पुन्हा कमळ उमलेल, फुलेल, खिलेल, पुन्हा घरी जाऊ. दिवस मावळला. त्याची पत्नी आली, भुंग्याची बायको. मालक कसे येणार. आली सरोवराच्या काठावर. एक कमळ हालत होतं. तिने ओळखलं आपले मालक नक्की या कमळाच्या पाकळीमध्ये अडकलेले असावेत. ते हलत होतं आणि ती म्हणती, मालक तुम्ही इथे आहेत का मालक. भुंगा म्हणतो, हो इथेच आहे. आणि तुम्ही मध्ये कसे, बाहेर केव्हा येणार. भुंगा म्हणतो, कसं येणार, याची मला आसक्ती प्रेम जडले, बाहेर येऊ शकत नाही. आता कधी येणार. तो भुंगा पत्नीला म्हणतो, का काळजी करते. सकाळ होईल, रात्र जाईल, कमळ खिलेल, उमलेल, पुन्हा मी येईल. रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान द्वेष्यति हसिष्यति पंकज श्रीहि इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत कमलिनी गज उज्जहार. तेवढ्यामध्ये एक हत्ती आला आणि उन्मत्त झालेला हत्ती, त्याने ते डोलत असलेलं फूल तोडलं कमळाचं आणि सोंडेखाली पायाखाली घेतलं महाराज आणि चुरगळून टाकलं. भुंगा मेला. का मेला भुंगा. भुंग्याला कमळाची आसक्ती जडली. काय आसक्ती वाईट आहे महाराज, आसक्ती जडली. म्हणून असा अवगुणी असणारा भुंगा, पण तो भुंगा मारुतऱ्याला शरण गेला. मारुतऱ्याला म्हणतो, एक सेल्फी काढू द्या ना रामाबरोबर. भुंगा काय म्हणतो, रामाचं एकदा दर्शन घेऊ द्या ना मला. मारुतऱ्या त्या भुंग्याला म्हणतात, ए भुंग्या, अरे दर्शनच काय, तुला आलिंगन द्यायला लावतो. रामाला आलिंगन द्यायला लावतो. नाथबाबाची पुढची ओवी आहे का ना, नाथबाबा वर्णन करतात. श्रीरामे देऊनी आलिंगनासी
मधुकरासी गौरविले. प्रभू रामचंद्रांनी त्या भुंग्याला आलिंगन दिलं. महाराज मज वाटे त्याशी आलिंगन द्या, कदा न सोडावे. आलिंगन दिलं आणि भुंग्याचा उद्धार झाला. भुंगा काय म्हणतो? भ्रमर म्हणे पवनात्मजा. भुंगा हनुमंताला काय म्हणतो? भ्रमर म्हणे पवनात्मजा, तुवा उद्धार केला माझा. मज भेटविला श्रीराम राजा, उपकार तुझा काय वर्णू. अर्थात भुंग्याला संग घडला मारुतरायाचा. अर्थात कोणाचा घडला? देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, घडावी संगती, त्याची 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 घडावी संगती. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडा देवा, देव पुरवावी वासना. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडा देवा, देव पुरवावी वासना. देववसे चित्ते त्यांची घडावी संगती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला त्यांची संगत घडावी ज्यांच्या हृदयामध्ये विशेष रूपाने देव भरलेला आहे. अशा हनुमंतरायासारख्या भगवत भक्ताची माझ्या जीवनामध्ये संगती घडावी. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. माझ्या मनाला हेच आवडते, बाकी काही आवडत नाही. एक तर मनाला भगवंताचे चरण आवडावेत, नाहीतर मनाला संतांची संगती आवडावी. मनाला इच्छा वेते जवळी हरीचे चरण. नाथ महाराज वर्णन करतात, सर्व नारायण देतो तुझ, तुझे पावले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. मनाला भगवंताचे चरण आवडावेत, नाहीतर मनाला संतांची संगती आवडावी. हे मन एवढं वाईट आहे, एवढं चंचल आहे, उच्छृंखल आहे, प्रमथनशील आहे, हे बलवान आहे. हे मन जाऊ नाही तिकडे जातंय, काय काय करतंय, काय बी करतंय. नाटाचा शेवटचा अभंग काय सांगतो? काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, करीलाई के नारायणा, करीलाई के नारायणा, करुणा त्याची करी विवंचना. काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा, करुणे त्याचे करी विवंचना. नेऊपतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट, वाट आडवाट दरे दरकूट. अर्थात हे मन चंचल आहे महाराज, अत्यंत चंचल आहे. चंचल मी म्हण कृष्ण, प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये, वायोरिव सुदष्करम. वाऱ्याला पकडणं ताई जेवढं कठीण आहे, इकडे लक्ष द्या. झालं कीर्तन. वाऱ्याला पकडणं जेवढं कठीण आहे, वारं पकडू शकेल माणूस, तेवढं कठीण मनाला पकडणे महाराज, मनाला वश करणं. एवढं मन वाऱ्यापेक्षा चंचल आहे महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, आगा मन हे कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे, यरवे राहटावया थोडे त्रैलोक्य या. तस्याहम निग्रहम म्हणणे, मनाचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. का? हे मन चंचल आहे. चंचल मन कृष्ण भगवान सांगतात अर्जुनाला. प्रमाथी बलवत दृढम, प्रमथनशील आहे, बलवान आहे, हे उच्छृंखल आहे. हे मन कसं आहे?
असंशयं महाबाहु मनोदुर्निग्रहं चलम् अभ्यासयोगेन कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. असंशयं महाबाहु. महाबाहु हे कुंती पुत्रा, हे मन निसंशय अत्यंत चंचल आहे, यात काही संशयच नाही. परंतु अशा चंचल मनाला वश करणं कठीण आहे, परंतु त्याला वश करता येतं कशाने? अनासक्तीद्वारे आणि वैराग्याने या मनाला वश करता येतं महाराज. नाही तर वास्तविक हे मन अत्यंत चंचल आहे. मन चंचलही तुकोबराय म्हणतात आणि मन चपळही. भगवान सांगतात चंचळ आहे आणि तुकोबराय सांगतात चंचळ आहे आणि चपळ आहे. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. तुकोबराय म्हणतात मन चंचल आहे आणि चपळ आहे. चंचल वेगळे आणि चपळ वेगळे. आपण दोन्ही एकालाच म्हणतो. चंचळ मनाला समजतो आणि चपळ म्हणजे एकच. चपळ आणि चंचळ एकच समजतो, पण एकच नाही. चंचळ वेगळं आणि चपळ वेगळं. चंचलत्व हा अवगुण आहे आणि चपळत्व हा गुण आहे. चांचल्य हा दोष आहे आणि चापल्य हा गुण आहे. एखादं काम हाती घेतलंय आणि अर्धवटच सोडले पुढे निघालाय, चंचळ आहे. कसं आहे? चंचळ आहे. आणि एखादं काम हाती घेतलंय, लवकर पूर्ण केलंय आणि दुसऱ्या कामाला लागला, चपळ आहे. मन कसं आहे? चपळ आहे. चपळत्व हा गुण आहे, सद्गुण आहे आणि चंचल हा अवगुण आहे महाराज. म्हणून असं हे मन असल्यामुळे या मनाला आपण चांगली सवय लावली पाहिजे. काय तुकोबराय म्हणतात, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. देवा माझी एवढीच वासना पूर्ण करा. वासनेचे अनेक प्रकार आहेत, परंतु ही सद्वासना कोणती वासना आहे? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. हरिजना सवे भेटी. हरीचे जन. हरिजन म्हणजे हरिजन नाहीत. हरिजन म्हणजे हरीचे जन, म्हणजे हरीचे दास, ईश्वराचे भक्त असे जे आहेत त्यांच्यानी माझी ताटातूट होऊ नये. मला एकदा त्यांची संगती घडली, आता मला बाजूला करू नको. हरिजना सेवे भेटी न हो अंग संग तुटी. अंग म्हणजे सेवेची तुटी न हो आणि संग म्हणजे त्यांच्या विचाराची तुटी न हो. अंग म्हणजे सेवेची तुटी आणि संग म्हणजे विचाराची तुटी न हो. म्हणून हरिजना सेवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. बोलू नका मध्ये. आणि तुकोबराय म्हणतात संतांच्या संगतीत जगणं, संतांच्या संगतीतलं जगणं, संतांच्या संगतीत गेलेला काळ तोच काळ धन्यतेस पात्र ठरतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, धन्य गेले उठा उठी. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सिन गेला. म्हणून एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संतांचा संग मला नित्य घडावा. संतांच्या संगतीतलं जगणं हेच खऱ्या अर्थाने भलं जीवन आहे, भलं जगणं आहे. इतरांच्या संगतीतलं जगणं हे भलं नाही. ते कसं आहे आपण ठरवा, परंतु ते भलं करणारं जगणं नाही. भलं करणारं ते जीवन असू शकत नाही. फक्त संतांच्या संगतीतच आपल्या जीवनाचं कल्याण आहे आणि आपलं भलं आहे. म्हणून संतांच्या संगतीतलं जगणं महाराज म्हणतात. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने. संत संघर्ष ऐसे आवडते म्हणा,
देवा पुरवावी वासना आ आ देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे ऐसे भारत माए भारत माए तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटीन हो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. यथामत यथावकाश या भंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आनंद आला. सिस्टीम छान होती. बोलत बोलत आमचं ठरलं होतं फार झालं ते 10:30 पर्यंत, पण तरी 10-15 मिनिट वाढतं चिंतन झालं. आनंद वाटला. लहान लहान लेकरं आहेत. या लेकरांच्या समयामध्ये विद्यार्थ्यांच्या समयामध्ये चिंतन करण्याचा योग कधी कधीच येतो. गणेश महाराजांना मी खूप खूप कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराजांच्या हातून असे अनेक, याच्यातलं एकही लेकरू कधी भविष्यात धाब्यावर जाऊ शकत नाही, वाम मार्गाला जाऊ शकत नाही, एवढी तरी आम्ही खात्री देऊ शकतो. का? आमच्या अनुभवावरून. आमच्यावर हे संस्कार नसते तर आज आम्ही कुठेतरी दिसलो असतो महाराज. म्हणून ही ताकद आहे. नुसती माळ जरी गळ्यात असली ना, नुसती माळ, तरी ते पोरग दुसरीकडे कुठं जात नाही. ही एवढी ताकद आहे माळेची महाराज. असं बोलायसारखं खूप आहे. वेळ झालेला आहे. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो. धन्य माता पिता तयाचिया साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. आणि आशांची तुकोबराय म्हणतात, मला सेवा घडावी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हे झालेलं आजचं चिंतन, हे कीर्तन आपल्याला ऐकायचं असेल तर सुख सोहळा असं चॅनलवर नाव टाका, मोबाईलवर सर्च करा. आमचे मित्र कृष्णाजी बारगे जे टाकळीचे आहेत त्यांचं हे चॅनल आहे. कधी तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल गणेश महाराज जोगदंड यांचं, तर सुख सोहळा गणेश महाराज जोगदंड असं केलं की हे कीर्तन आपल्याला ऐकायला भेटेल. पुनश्च धन्यवाद देतून माझी सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.